माणूस चल बस काळ बरं गाडी. चल आपल्याला त्याला बोला लागल, सगळ्याला हे करून आपल्याला जमा करायला लागल आणि सगळ्याची आपली मिटिंगच घ्यायला लागल नाही. काय करायचं काय नाही, कोणता आयटम करायचा 30 बसले, मग कोणाच्या हिशावर किती किती पैसे येते ते सगळं पाहायला लागल ना. चल मग चल बरोबर चल. बरं चाल मग, चल बस. भानू दे बरं चेतरी आवाज दे बरं. हाय का घरी पाय. हे चेतन आहे का रे घरी? ते द्या पाय रे. सोबतीला कोणतरी आवाज दुराला बाहेर पाय बरं. अरे काय म्हणता मारती दा जसं इकडे बरं. काय म्हणतो बा इकडे एक साईडला काय बोलावलं बा? अबे 30 बसले आपल्याला माहोल करायचा आहे ना, त्यासाठी म्हणून सगळ्या लेकराला मी बोलवून राहिलो. तू आपले संध्याकाळी एक काम करतो बरं. संध्याकाळी आपल्या त्या टेरेसवर येजो, याच्या दामदर माझाच्या टेरेसवर. तिथं आपण मिटिंग करू, तिथं ठरवू आपण काय बनवायचं काय नाही. मग सगळे तिथं आपली मिटिंग आहे. येशील ना? हो रे, आपल्या 30 माहोल करावं लागत रे. मी लाऱ्याला बी सांगतो आणि बाकीच्या लेकराला बी सगळ्याला बोलावं. तुम्ही तिथं येतोच मी. पण एक काम करतो भाऊ, आपल्या शिवलाल भाऊला माहित नको देऊ. शिवला काकाला का माहित झालं की ते काही ना काही पिन मारतील आपल्या याच्यात. काही सांगता येत नाही भाऊ. ते मग पोचायला फोन करते, काही करते ते. ते काय घाबरतो काय? करे ना फोन. आपण काय दारू पिऊ राहिलो काय करू राहिलो? आपण वेगळी पार्टी करायची आहे ना. तरी पण कसं आहे माहिती का, पोलीस आले की ते काय ना काहीतरी मग राडाच होते ना बे, सगळं धिंगाणा झाल्यासारखं होते ना. अरे म्हणून तर तुला इकडे बोलावलं ना. कारण की कसं माहिती का, तुझ्या बाबाला माहित होऊ देता येत नाही भाऊ. तुझ्या बाबाला माहित झालं की ते बरोबर शिवलाल भाऊला सांगते. शिवलाल भाऊला माहित झालं की मग ते हे सगळे होते. म्हणून तुम्ही त्याच्याच टेन्शन नको, म्हणजे कोणाला माहितच नाही उद्याच आपल्याला. मस्त गुपचुपच करायची. जेव्हा पार्टी काय झाल्यावर माहित पडलं पाहिजे सगळ्याला. बरं ठीक आहे, येतो आम्ही मग संध्याकाळी. तिथं ठरवू आपण काय काय करायचं काय नाही ते. हे काशा भवन बावली घेऊन इकडे ना. अरे शिवलाल भाऊ, काय हे कटलं? कोणाचं आणलं बा कटलं हे? युवराजचं आहे ना हे कटलं. तुला काय 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 गावातलं कटलंही ओळखा येत नाही का बे? ते आता काय रिकामं, आता आपली गाडी अटकली तिकडे हॉटेलाची इकडं. तोपर्यंत का रिकामं राहतं का? कसे आपले 100-200 भेटले बस झाले. या गाडीवर आता ड्रायव्हर हे बाई पाईप आणायला आलतो इकडं. पाईप आणून टाकले आणि ते मोटर आणून टाकली तिथं. त्या याची ते धरणाची मोटर त्याची बिघडली होती ना, ते दुरुस्तीला नेली होती तिकडे मंगरुळले. मग ते कटले आमच्या कटल्यातच टाकून आणली. ते मोटर आणली आणि ते पाईप आणले, त्याची तिकडे खाली करून आणलं. जाता जाता तुम्ही दिसले म्हणून तुम्हाला आवाज दिला. आम्ही इकडे पांद्याला आलो होतो, त्या वावरात गावाला पांद्यान चालू आहे. मग काय करता आता? ते घरच्या बाया काही सुचू देऊन राहिल्या, ते काही भाकर तुकडा गोळण्या लागू देऊ राहिल्या. कामावर जा मग ते काम केल्याशिवाय मग ते घरी येऊ नका. काम तर काय होतच राहील आपलं, नेहमीच आहे का. पण आता 30 बसले काही ना काही करायला लागलं नाही का आपल्याला? अरे ना शिवलाल भाऊ, काल विना करा जो पहिलेच आता पहिलेच आपण त्या हॉटेलच्या याच्यातून सुटलो. आता आणखी काल हे करता? तू चुप बस ना बे काशा. काय काय खाण्यापिणं सोडून द्यायचं का काय? आपण काय हे करायचं काय? त्या हॉटेलला देतं का? कोणा घाबरू नका आपण. देता येईल त्याचे पैसे. काय त्याचे पैसे का बुडू राहिलो का आपण? त्याला गटावल्याचे निघाले भेटले पैसे की ते देऊन टाकता येते. नाही तर नाही दिलं तरी आपण कुठला पुढचं पुढे पाहता येते. अशा किती जणाला टोप्या घातल्या आपण. बरोबर आहे बा शिवलाल भाऊ. तुम्ही लोक म्हणतात ना एकच लाल शिवलाल, ते बरोबर आहे बा. तुम्ही काय किती काही असलं तरी तुम्ही डोक्याला टेन्शन घेत ना बा. किती काही झालं, टेन्शन आलं काय टेन्शन नाही घ्यायचं. काय प्यायचं मजेत राहायचं. पुढचं पुढे पाहता येईल. जाऊ दे ते जाऊ दे. त्या हॉटेलला जरी पाहता येते तर काही नाही. पण आता आपल्याला पार्टी करायची असली तर काही लागल ना बे. काय ते करता आता? जवळ आहे का पैसे आपल्या? काही आहे का? त्यासाठीच आवाज दिला तुम्हाला. काहीतरी जुगाड करायला लागेल ना. जुगाड केल्याशिवाय होते का? तसंच हातावर हात धरून बसलं तर मग कसं काय जमणार आहे? काही ना काहीतरी बजेट लावाच लागते आपल्याला. ते कसा बजेट लावायचा ते तुम्ही पाहू शिवला भाऊ. आता काय आपल्या घरून पैसे भेटत नाही आपल्याला. नाही भेटलं ना बे. घरून नाही भेटलं तरी काय आपण लाव. तुला माहित नाही का शिवलाल भाऊचं काम माहित आहे काय कसं आहे ते? आपण बरोबर बजेट लावतो ना. तू विचार करायला मला टाइम दे फक्त. तुम्ही घरी आले की मला भेट जा फक्त. मग आपण बरोबर बजेट लावू. कुठून पैसे काय, कुठून हे करायचं, जुगाड करायचं ते बरोबर बजेट लावतो मी. तुम्ही फक्त घरी आले की मला भेटा. ठीक आहे, 6 वाजता जाते लाईट ना. लाईट गेली की आम्ही घरी आलो की पहिले तुला भेटतो. चला मग मी जातो आता. हे युवराची इथं लावून देतो घरी गाडी आणि घरी जाऊ. मी माझ्या घरी जातो. मी घरी जाऊ तिथं. तू या तुम्ही. म्हणजे काय झालं मग? ते भेटले का गटागिटाचे पैसे दिले का त्या हॉटेलला? झालं का ते बरोबर? काय तो आजी भेटलेच तर नाही ते पैसे? भेटते म्हणते बा. भेटल्यावर खरं एकदाची ते भेटले ते हॉटेलला दिले की मग मोकळ होते बा. डोक्याचं टेन्शन तरी जाते. कायचं टेन्शन जाते म्हणतो? एक नाही गुचापत येतो, घरच्या वाचा चालूच राहते ना. हो ना. आता मी त्याला सांगितलं, आज कळक सांगितलं त्याला. आता म्हटलं कोणाच्या याच्यात जाऊ नका, इकडे कमी जास्त हे करू नका सर. आपलं काम करायचं नाही बरं. पण ते आता ऐकलं तर खरं त्यांनी. आता मला घोर वाटवायला आता आली 31.
31 काय करतात काय नाही, काय घोर वाटते. कारण यायचं काही चाललं तर मग जागेवर राहत नाही. अव तेले आता काय ना काय कोणा ना कोणा तरी तेले दूर ठेवा लागते, तेले म्हणजे कामात गुंतून ठेवा लागते. काहीतरी आयडिया कर. 31च्या दिवशी तेले सोबतच ठेवायचं, आपल्या सोबतच राहायचं, त्याच्या सोबत राहायचं. मग कशी तकतक करतील. पण जास्त जबरदस्ती करता येत नाही ना. काहीतरी याच्यावर उपाय करावा लागेल आपल्याला. त्याला एकच उपाय आहे. त्याले 31 कुठं आली काय गेली काय माहिती नाही पडणार त्याले. काय सांगा तरी मग असा एखादा उपाय असेल ते तर बरं आहे बा. आपण सगळ्यांनी ट्रिप काढायची शेगावची. आपल्या घरच्या माणसाला सांगायचं आपल्याला शेगाव जावं लागते. नवीन वर्षाचं दर्शन गजानन महाराजांचं घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करायची आपल्याला. तेही दर्शन ब्रह्ममुहूर्तावर घ्यायचं म्हणा. ब्रह्ममुहूर्तावर दर्शन घ्यायचं, जेणेकरून आपला दिवस पूर्ण वर्ष आपल्यासाठी सुखाचं जाईल म्हणा. आता सकाळी ब्रह्ममुहूर्तावर दर्शन घ्यायचं म्हटल्यावर ते आपल्याला आदल्या दिवशीच मुक्कामी जावं लागेल तिथे. म्हणजे मग आपल्याला 31 तारखेला मुक्कामी तिथं जायचं. 31 तारखेला तिथे गेल्यावर तिथं कायचे मग हे तक करते तर मग यायची 31 सगळी त्या गजानन महाराजांच्या मंदिरात तिकडं. हो आजी, एक नंबर सांगितलं बा तुम्ही. पण आपल्याला हे ट्रिप निघाली पाहिजे. पण निघत कशी नाही, भांडायचं सगळ्या घरच्याशी. मला जायचं म्हणजे जायचं, आम्हाला म्हणायचं शेगावले गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला जायचं म्हणजे जायचंच. ते शांताबाईला बी सांगायचं. शांताबाई सांगितलं, शांताबाई बरोबर करते. ते सगळ्याला बरोबर तयार करते शांताबाई. चला आता हे सगळे हे काम हे करून घे. इथं उभं राहून आपल्याला जमल का? तर चला मंडळी, अशा प्रकारे नवीन वर्षाचं गजानन महाराजांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करायचं आम्ही ठरवलेलं आहे. पण आता या सगळ्या माणसांनी तर 31 बेत केलेला आहे. पाहू आता काय होते ते पुढे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.